Hello students, in the previous video we have studied the agents of pollination, and in that we have studied the abiotic agent, that is the non-living agent, which is that is the with the help of the wind and water. Okay, that is the anemophily and hydrophily. Now in today's video we have to study of the biotic agent, that is the लिव्हिंग एजंट. ओके, तर लिव्हिंग एजंटमुळे जे पॉलिनेशन आहे हे 80% पॉलिनेशन होत असतं प्लांट्समध्ये. ओके, म्हणजे पॉलिनेशन होण्यासाठी 80% पॉलिनेशन होण्यासाठी प्लांट्सला काय पाहिजे असतात, हे लिव्हिंग एजंट्स पाहिजे असतात. कारण का पाहिजे असतात हे बायोटिक एजंट्स, दॅट इज द कारण की ते काय आहेत, फिरणारे आहेत, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारे आहेत. जसं की इन्सेक्ट्स झाले, बर्ड्स झाले, बॅट्स आहे किंवा स्नेल आहे, हे काय करतात, त्यांचे पोलन ग्रेन्स एका फ्लावरपासून दुसऱ्या फ्लावरपर्यंत नेतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे सगळं होत्यामुळे की तिथे सस्टेन होते, इकोसिस्टीम सस्टेन होते आपली, आणि नॅचरल रिसोर्सेस होतात, आणि ज्याच्यामुळे काय होतं की प्लांट नॅचरली रिप्रोड्यूस करू शकतात. ओके, त्याच्यामुळे हे जे बायोटिक एजंट आहे म्हणजे लिव्हिंग एजंट आहे, हे काय करतात, 80% ऑफ प्लांट्स काय करतात, पॉलिनेशन करत असतात. ओके, तर देर आर 3 टाइप्स ऑफ बायोटिक एजंट, दॅट इज द एंटेमोफिली. ओके, देन नेक्स्ट इज द ऑर्निथोफिली अँड चिरिप्टोफिली. ओके, तर एंटेमोफिली म्हणजे काय, ऑर्निथोफिली आणि चिरिप्टोफिली याचे एजंट्स आणि ॲडॅप्टेशन्स आपण पाहूया. तर हे जे एंटेमोफिली आहे याचा एजंट कोणता आहे, दॅट इज द इन्सेक्ट. ओके, जेव्हा इन्सेक्टनी पॉलिनेशन होत असतं त्या पॉलिनेशनला म्हटलं जातं एंटेमोफिली म्हटलं जातं. ओके, या लक्षात, जेव्हा कोणत्याही इन्सेक्टमुळे पॉलिनेशन होतं त्याला एंटेमोफिली म्हटलं जातं. ओके, तर एक्झाम्पल आहे त्याचे, दॅट इज द बंबल बी. हा जो बंबल बी आहे हे इन्सेक्ट आहे जे काय करत असतं, पॉलिनेशन करत असतं. ओके, त्याच्यानंतर त्याचे ॲडॅप्टेशन्स काय आहेत. ओके, म्हणजे त्या बंबल बीनी स्वतःमध्ये कोणते ॲडॅप्टेशन्स केलेले आहेत. ओके, तर हे लिव्हर मेकॅनिझम आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. ओके, ॲडॅप्टेशन्स या फ्लावर्समध्ये म्हणा किंवा आपण म्हणू प्लांट्समध्ये आपल्याला लिव्हर मेकॅनिझम पाहायला मिळतं. ओके, तर लिव्हर मेकॅनिझम म्हणजे हे असं, तर इथे काय दिसतं आपल्याला, फ्लावर दिसत आहे आणि हा इन्सेक्ट आहे. ओके, तर हा जो फ्लावर आहे याचा जो अप्पर जो करोला आहे, ओके, म्हणजे पेटल आहे, करोलाचा एक भाग ज्याला काय म्हणतो आपण पेटल आहे, तो असा वर येत असतो, अपवर्ड येत असतो इन्सेक्टच्या, आणि त्याच्या आतमध्ये काय असतात, हे अँथर्स असतात, आणि अँथर्समध्ये पोलन ग्रेन्स असतात. ओके, ज्यावेळेस एखादा इन्सेक्ट या लोअर करोलावर, लोअर पेटलवर बसतो हा इन्सेक्ट, आणि त्याचा जो अप्पर जो पेटल आहे तो पूर्ण झाकून जातो. इन्सेक्ट कशासाठी येतो, याच्यासाठी की नेक्टर घ्यायसाठी तो फ्लावरमध्ये येतो, आणि तो काय करतो, तो लोअर जो पेटल आहे त्याच्यावर बसतो, आणि वरचा जो पेटल आहे, अप्पर जो पेटल आहे तो काय करतो, स्प्रेड होतो पूर्ण इन्सेक्टवर, आणि त्याच्या आतमध्ये जे अँथर्स आहेत, अँथर्समधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते त्याच्या विंग्सवर किंवा त्याच्या शरीरावर पडतात इन्सेक्टचे, आणि ज्यावेळेस हा नेक्टर घेऊन इन्सेक्ट बाहेर निघतो तर त्याच्या विंग्सवर काय असतात, हे पोलन ग्रेन्स स्टिक होऊन जातात, आणि दुसऱ्या जेव्हा फ्लावरवर हा जो इन्सेक्ट आहे तेव्हा ज्यावेळेस जातो त्यावेळेस काय होतात, हे पोलन ग्रेन्स पुन्हा ते काय करतात, निघून जातात, त्या फ्लावरमध्ये स्प्रेड होतात, आणि अशामुळे काय होतं की एका फ्लावरपासून दुसऱ्या फ्लावरपर्यंत हे पोलन ग्रेन्स जातात. ओके, नाव दिस इज कॉल्ड ॲज अ लिव्हर मेकॅनिझम. यालाच काय म्हटलं जातं, लिव्हर मेकॅनिझम म्हटलं जातं, जे काय आहे ॲडॅप्टेशन आहे एंटिमोफिलीमध्ये. ओके, त्याच्यानंतर याचे जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात, फ्लावर्स कसे असतात, त्याचे लार्ज असतात, म्हणजे मोठे मोठे असतात, ते तर शोई असतात, म्हणजे असे जसं की याच्यामध्ये पावलं आपण शोई आहेत, म्हणजे खूप छान असं स्ट्रक्चर असतं त्याचं, दिसायला छान असतात. त्याच्यानंतर ते ब्राईटली कलर्ड असतात, ब्राईट कलरचे असतात, त्यांच्यामध्ये स्वीट ओडोवर येत असतो, म्हणजे असा गोड असा सुगंध येत असतो, आणि त्यांच्यामध्ये काय असतात, नेक्टर ग्लँड्स असतात. जसं की मी आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, नेक्टर म्हणजे काय आहे की
हे काय असतं, एक सॅकराइन सिक्रिशन असतं, जे काय करतं की गोड असं सिक्रिशन असतं, ज्याच्यामुळे इन्सेक्ट काय होतात, अट्रॅक्ट होतात फ्लावरकडे. त्याला काय म्हटलं जातं, नेक्टर ग्लँड्स, त्यालाच म्हटलं जातं नेक्टर ग्लँड्स. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय दिसतं, अँटिमोफिलीमध्ये याचे जे अँथर्स आहेत ते कसे असतात, स्पायनी असतात. ओके. म्हणजे काय, स्पाइन्स असतात त्या अँथर्सला, म्हणजे काटेरी असे असतात ते अँथर. त्याच्यानंतर जे स्टेमन्स आहेत ते कसे असतात, स्टिकी असतात. म्हणजे काय आहे, स्टिक होणारे असतात, म्हणजे चिकट असा पदार्थ असतो त्या स्टेमन्सवर. आणि त्याच्यानंतर पोलन ग्रेन्स कसे असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते स्पायनी असतात. ओके. ते स्पायनी असतात, त्याच्यानंतर स्टिकी असतात, आणि त्यांच्या आजूबाजूला सराउंडेड येलो स्टिकी सबस्टन्स असतं, त्याला म्हटलं जातं पोलन किट म्हटलं जातं. ओके. तर पोलन ग्रेन्स कसे असतात, स्पायनी असतात, म्हणजे त्यांना काय आहे, काटेरी आहे. त्याच्यानंतर स्टिकी आहे, येलो स्टिकी सबस्टन्स त्याच्या सराउंडेडला असतो, आजूबाजूला असतो, त्यालाच काय म्हटलं जातं, नाव दिस सबस्टन्स इट इज कॉल्ड ॲज अ पोलन किट. असं हे कशासाठी असतं, कारण की या इन्सेक्टवर हे चिकटायला पाहिजे, हे पोलन ग्रेन्स या इन्सेक्टवर पडल्यानंतर ते चिकटायला पाहिजे, म्हणूनच हे पोलन ग्रेन्स कसे असतात, यांच्यामध्ये स्टिकी सबस्टन्स आपल्याला दिसून येतो. नाव इट इज कॉल्ड ॲज अ पोलन किट. त्याच्यानंतर याचा जो स्टिग्मा आहे, ओके, स्टिग्मा आहे कसा दिसतो आपल्याला, रफ असतो, त्याचा हेअरी असतो. त्याच्यानंतर हेअर्स असतात त्या स्टिग्मावर. त्याच्यानंतर स्टिकी असतं, आणि त्याच्यानंतर ते म्युसिलेजिनस त्याचा जो स्टिग्मा आहे आपल्याला सिक्रिशन दिसून येतं. ओके. तर तो जो स्टिग्मा आहे कसा असतो, रफ असतो. कशामुळे रफ असतो तो, कारण की प्रेझेन्स ऑफ द हेअर असतं, आणि ते काय असतात, स्टिकी असतात. कशामुळे, कारण की म्युसिलायझेशन सिक्रिशन असल्यामुळे तो जो स्टिग्मा आहे तो स्टिकी असतो. कशासाठी स्टिकी असतो, कारण की हे जे पोलन ग्रेन्स आहेत, जे एका इन्सेक्टपासून आलेले आहेत ते दुसऱ्या फ्लावरपर्यंत गेलेले आहेत. तर हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते हेअर असल्यामुळे याच्यावरचे जे इन्सेक्टच्या बॉडीवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत त्या स्टिग्मावर काय होतात, स्टिक करतात. त्याच्यामुळे यांच्यामुळे हे कसा असतो, स्टिग्मा असतो, कसा असतो, म्युसिलेजिनस असतो आणि स्टिकी असतो. ओके. नाव एक्झाम्पल ऑफ द अँटिमोफिली, इट इज द रोज, जॅस्मिन अँड सिस्टम. ओके. रोजमध्ये, जॅस्मिनमध्ये आपल्याला आणि सिस्टममध्ये काय दिसतं, आपल्याला अँटिमोफिली दिसून येते, म्हणजे इन्सेक्ट पॉलिनेशन आपल्याला दिसून येते. ओके. त्याच्यानंतर आहे, नेक्स्ट आहे, दॅट इज द ऑर्निथोफिली. ओके. ऑर्निथोफिली म्हणजे काय की जे पॉलिनेशन बर्ड्समुळे होतं त्याला काय म्हटलं जातं, ऑर्निथोफिली म्हटलं जातं. ओके. तर एक्झाम्पल आहे, दॅट इज द सन बर्ड किंवा हमिंग बर्ड. सन बर्ड आणि हमिंग बर्ड काय करत असतात, पॉलिनेशन घडवून आणत असतात, आणि त्यालाच म्हटलं जातं ऑर्निथोफिली म्हटलं जातं. ओके. तर याच्यामध्ये अडॅप्टेशन्स काय दिसून येतात आपल्याला, की त्यांचे हे जे बर्ड्स आहेत ते स्मॉल्स असतात, आणि त्यांची जी बीक असते ती लॉंग असते. बीक म्हणजे चोच. तर या बर्ड्सची जी चोच आहे ती कशी दिसून येते आपल्याला, लॉंग अशी दिसून येते. कशासाठी लॉंग असते, कारण की फ्लावरच्या आतमध्ये जो नेक्टर आहे तो त्यांना घेता यावा, म्हणून यांची बीक कशी असते, लॉंग असते. ओके. तर हे काय आहे, ऑर्निथोफिली मधलं अडॅप्टेशन आहे. ओके. त्याच्यानंतर याचे जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात, ब्राईट कलरचे असतात. ऑब्व्हियसली ब्राईट कलरचे असतात, कारण की बर्ड्सला अट्रॅक्ट करण्यासाठी. त्यांच्यावर लार्ज असतात, कारण की बर्ड्स सुद्धा लार्ज असतात, त्यांच्यावर ते बसले पाहिजे, त्यांची जी बीक आहे किंवा चोच आहे ती आतमध्ये गेली पाहिजे, म्हणून हे लार्ज फ्लावर्स असतात. त्याच्यानंतर शोई असतात, म्हणजे दिसणारे, छान असे दिसणारे असतात, वेगवेगळ्या कलरचे, ब्राईट कलरचे असतात, आणि शोई असतात विथ प्रोफ्यूज डायल्यूट नेक्टर. त्यांच्यामध्ये डायल्यूट असं नेक्टर असतं, म्हणजे असं डायल्यूट म्हणजे काय, पातळ असं नेक्टर असतं, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये नेक्टर असतं, विदाउट फ्रॅग्रन्स. त्यांच्यामध्ये एक फरक इथे आहे अँटिमोफिली आणि ऑर्निथोफिलीमध्ये, की अँटिमोफिलीमध्ये काय दिसतं आपल्याला, ओडोर दिसून येतो किंवा फ्रॅग्रन्स दिसून येतं, पण ऑर्निथोफिलीमध्ये जे फ्रॅग्रन्स आहे ते फ्रॅग्रन्स आपल्याला दिसून येत नाही, कारण की बर्ड्स काय येतात, आपल्या डोळ्यांनी पाहून येतात, ते म्हणजे काय, त्यांना लार्ज पाहिजे आहे, ते फ्लावर ब्राईट कलरची पाहिजे आहे, आणि नेक्टर पाहिजे आहे. ओके. म्हणून त्यांच्यामध्ये कोणताही आपल्याला सुगंध किंवा आपण ओडोवर आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाही. ओके. त्याच्यानंतर याचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते कसे असतात, स्टिकी असतात आणि स्पाइनी असतात, कारण की ते काय केले पाहिजे, जे बर्ड्सवर आहेत ते त्या बीकमध्ये आहे ते चिकटले पाहिजे, म्हणून ते पोलन ग्रेन्स कसे असतात, स्टिकी असतात आणि स्पाइनी असतात, म्हणजे त्यांना काय असतात,
हेअर लाईक प्रोजेक्शन्स असतात. ओके, त्याच्यानंतर यांचा स्टिग्मा साधाच असतो, म्हणजे काय की रफ असतो, हेअरी असतो आणि स्टिकी सुद्धा असतो. ओके, तर ऑर्निथोफिलीमध्ये आपल्याला हे दिसून येतं बर्ड्समध्ये. आणि एक्झाम्पल आहे ऑर्निथोफिलीचे, दॅट इज द बॉम्बॅक्स, त्याच्यानंतर ब्युटिया आणि कॅलिस्टेनम. हे कॅलिस्टेनम म्हणजे दॅट इज द बॉटल ब्रश ज्याला म्हणतो आपण. कॅलिस्टेनम म्हणजे काय, बॉटल ब्रश असतं. आणि ब्युटिया आणि बॉम्बॅक्समध्ये आपल्याला ऑर्निथोफिली हे जे पॉलिनेशन आहे ते पाहायला मिळतं, म्हणजे विथ द हेल्प ऑफ द बर्ड्स आपल्याला पॉलिनेशन इथे पाहायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड टाईप आहे दॅट इज द चिरिप्टोफिली. चिरिप्टोफिली म्हणजे काय, पॉलिनेशन होतं विथ द हेल्प ऑफ द बॅट्स. ओके, बॅट्समुळे ज्यावेळेस म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण मराठीत वटवाघूळ. ओके, वटवाघूळामुळे ज्यावेळेस पॉलिनेशन होतं किंवा बॅट्समुळे ज्यावेळेस पॉलिनेशन होतं, नाव इट इज कॉल्ड ॲज अ चिरिप्टोफिली. आता चिरिप्टोफिली ॲडॅप्टेशन काय आहे याच्यासाठी, की हे काय लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट केलं जातं. ओके, हे जे बॅट्स आहे ते ट्रान्सपोर्ट करतात पोलन ग्रेन्स खूप लांबपर्यंत, कारण की बॅट्स आहेत काय आहेत खूप लांबपर्यंत जातात, जसं की सेव्हरल किलोमीटर्सपर्यंत ते जाऊ शकतात बॅट्स. तर लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट होतं, हेच काय याचं ॲडॅप्टेशन आहे. ओके, त्याच्यानंतर याचे जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात, डल कलरचे असतात. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बॅट्स काय करतात, त्यांना व्यवस्थित दिसत नाही. ओके, म्हणजे त्यांचे डोळे फार इव्हॉल्व नसतात, त्यांना जास्त दिसत नसतं, म्हणूनच यांचे जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात, डल कलरचे असतात. पण त्यांच्यामध्ये काय असतो, कारण की बॅट्सची जी फ्रॅग्रन्स आहे ते घेण्याची क्षमता ती जास्त असते, म्हणून या फ्लावर्समध्ये आपल्याला काय दिसतं, स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स आपल्याला दिसतं. आणि नेक्टर पण सुद्धा काय असतं तिथे अबंडंट असतं, म्हणजे खूप सारं नेक्टर तिथे असतं आणि त्यांचा जो फ्रॅग्रन्स आहे तो स्ट्रॉंग असतो. म्हणजे ऑर्निथोफिलीमध्ये आपल्याला फ्रॅग्रन्स दिसणार नाही, तर आपल्याला स्वीट ओडोर कुठे दिसेल, अँटिमोफिलीमध्ये दिसेल. पण चिरिथ्रोफिलीमध्ये काय दिसतं आपल्याला, की स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स दिसतं, पण डल कलरचे असे हे फ्लावर्स असतात. त्याच्यानंतर नेक्टर सुद्धा खूप जास्त प्रमाणात तिथे म्हणजे अबंडंट असं नेक्टर तिथे प्रेझेंट असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर जे पोलन ग्रेन्स आहे ते लार्ज नंबरमध्ये असतात आणि ते इडिबल असतात. म्हणजे हे बॅट्स जे आहेत ते पोलन ग्रेन्स खातात आणि त्याच्यानंतर ते काय करतात, पॉलिनेशन घडवून आणतात त्या पोलन ग्रेन्सचं. ओके, त्याच्यानंतर त्याचा स्टिग्मा पण सुद्धा कसा असतो, रफ हेअरी असतो आणि स्टिकी सुद्धा असतो. ओके, त्याच्यानंतर त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत दॅट इज द अँथोसिफॅलस. हे या प्लांटमध्ये जे पॉलिनेशन आहे ते चिरिप्टोफिलीमध्ये होतं, त्यालाच आपण कलम ट्री म्हणतो. अँथोसिफॅलस म्हणजे कलम ट्री. तर या कलम ट्रीमध्ये आपल्याला काय दिसतं, जे पॉलिनेशन आहे ते बॅट्समुळे झालेलं तिथे दिसतं. त्याच्यानंतर ॲडेन्सोनियामध्ये दिसतं आपल्याला. ॲडेन्सोनिया मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतात, की बॅट हे काय करतात, पॉलिनेशन करतात. त्याच्यानंतर कायजेलिया ट्री, दॅट इज द सॉसेज ट्री. कायजेलिया ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं, की बॅटमुळे पॉलिनेशन झालेलं आपल्याला इथे दिसून येतं. ओके, नाव these are the types of the biotic agent of pollination, that is the entomophily, ornithophily and chiroptophily. Okay, thank you.